आज आपण अगदी सोप्या प्रकारे हा फ्लावर कसा बनवायचा ते शिकणार आहोत. तर त्यासाठी अगोदर आपण 2 कलरचे वूल यूज केलेले आहेत. एक पिवळा कलर आणि एक निळा कलर. तर सेंटर बनवण्यासाठी सर्वात प्रथम आपण येलो कलरचा वूल यूज करणार आहोत. आता मॅजिक रिंग बनवून घेऊयात. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे वूल आपल्या बोटाभोवती गुंडाळून घेऊया. आता ह्या रिंगमध्ये आपली सुई टाकूया, वर्किंग यार्न रॅप करूया आणि ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढूया. आपल्या सुईवर एक लूप तयार होईल. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि ह्या लूपमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. तर अशा प्रकारे आपली ही मॅजिक रिंग तयार होते. आता आपल्याला 6 एससी करायचे आहेत. एससी म्हणजे सिंगल क्रोशेट म्हणजेच एकेरी टाका. एससी करण्यासाठी पुन्हा आपली सुई आपल्या रिंगमध्ये घालूयात. वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि ह्या रिंगमधून आपली सुई बाहेर काढून घेऊया. आता आपल्याला आपल्या सुईभोवती 2 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न रॅप करूया आणि ह्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. तर अशा प्रकारे एक एससी रेडी होतो. अजून एकदा सांगते, एससी करण्यासाठी आपली सुई आपल्या रिंगमध्ये टाकूयात. वर्किंग यार्न रॅप करूयात. रिंगमधून बाहेर काढूयात. पुन्हा वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती रॅप करूयात आणि सुईवर आलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. अशा प्रकारे आपला एससीचा दुसरा टाका रेडी होईल. तर अशा प्रकारे अजून आपल्याला 4 एससी ह्या रिंगमध्ये बनवायचे आहेत. तर आपला ते झाला तिसरा एससी, हा चौथा एससी, हा चौथा एससी, हा 5वा एससी आणि हा 6वा एससी. आता आपली ही मॅजिक रिंग आपण टाईट करून घेऊया. आता जो पहिला टाका आहे त्याच्यामध्ये आपण स्लिप स्टिच करून ही रिंग जॉईंट करून घेऊया. स्लिप स्टिच करण्यासाठी पहिल्या टाक्यामध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न रॅप करूया. त्या टाक्यामधून आपली सुई बाहेर काढूयात आणि जो पहिला लूप आहे त्यामधून दुसरा लूप बाहेर काढून घेऊया. अशा प्रकारे आपला हा स्लिप स्टिच रेडी होतो आणि अशा प्रकारे आपली ही रिंग क्लोज झालेली आहे. तर आपला सेंटर हा रेडी झालेला आहे. आता ह्यामध्ये आपण ब्लू कलरचा यार्न जॉईंट करून घेऊया. त्यासाठी आपण कोणत्याही स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. वर्किंग यार्न काढून घेऊया आणि एक लूप तयार करून घेऊया. आता ह्या ब्लूच्या साहाय्याने आपण 4 चैन रेडी करून घेऊयात. आता आपल्याला ट्रबल क्रोशेट करायचे आहे. ट्रबल क्रोशेट करण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या सुईभोवती आपण 2 वेळा आपले वर्किंग वूल किंवा यार्न रॅप करून घेऊया. सेम स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूया. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. त्या स्टिचमधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. आता सुईभोवती आपल्याला 4 लूप्स दिसतील. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूयात. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. आता सुईवर पुन्हा 2 लूप्स दिसतील. पुन्हा सुईभोवती वर्किंग यार्न रॅप करूयात आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. अशा प्रकारे ट्रबल क्रोशेटचा आपला एक स्टिच रेडी होतो. अशा प्रकारे आपल्याला 2 ट्रबल क्रोशेट आपल्याला बनायचे आहेत. अजून एक ट्रबल क्रोशेट आपण बनवून घेऊयात. ट्रबल क्रोशेट बनवून झाल्यावर आता आपल्याला 4 चैन्स बनवायचे आहेत. ही तिसरी आणि ही चौथी. आता सेम स्टिचमध्ये ह्या 4 चैन्स आपण जॉईंट करून घेऊयात. तर त्यासाठी आपली सुई सेम स्टिचमध्ये इन्सर्ट करूयात. वर्किंग यार्न रॅप करूयात. त्या स्टिचमधून बाहेर काढूयात आणि पहिल्या लूपमधून दुसरा लूप आपण बाहेर काढून घेऊयात. तर अशा प्रकारे आपला हा एक पेटल रेडी होतो. आता सेकंड पेटल बनवण्यासाठी पुन्हा आपल्याला 4 चैन्स बनवायच्या आहेत. ही 1, ही 2, ही 3 आणि ही चौथी. आता आपल्याला परत 2 ट्रबल क्रोशेट्स बनवायचे आहेत. त्यासाठी पुन्हा आपण 2दा आपले वर्किंग यार्न आपल्या सुईभोवती इन्सर्ट करूया.
नेक्स्ट स्टिचमध्ये आपली सुई इन्सर्ट करूयात. वर्किंग यार्न रॅप करूयात. स्टिचमधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया. पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढूयात. उरलेल्या 3 लूप्सपैकी पहिल्या 2 लूप्समधून पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि पहिल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. पुन्हा वर्किंग यार्न सुईभोवती रॅप करूया आणि उरलेल्या 2 लूप्समधून आपली सुई बाहेर काढून घेऊयात. अशा प्रकारे ट्रबल क्रोशेटचा एक स्टिच रेडी झाला. तर अशा प्रकारे अजून एक ट्रबल क्रोशेटचा स्टिच आपण बनवून घेऊयात. ट्रबल क्रोशेटचा दुसरा स्टिच झाल्यावर पुन्हा 4 चेन्स आपल्याला ह्याच्यावर बनवायच्या आहेत आणि पुन्हा त्या सेम स्टिचमध्ये आपल्याला स्लिप स्टिचने जॉईन करून घ्यायचे आहेत. तर असा हा आपला दुसरा पेटल रेडी झालेला आहे. आता पुढचा पेटल बनवण्यासाठी पुन्हा 4 चेन्स करून घेऊयात. आता ट्रबल क्रोशेटचा स्टिच विणूयात. आपल्याला 2 ट्रबल क्रोशेट करायचे आहेत. हा एक ट्रबल क्रोशेटचा स्टिच आणि आता हा दुसरा ट्रबल क्रोशेटचा स्टिच. 2 ट्रबल क्रोशेटचे स्टिच रेडी झाल्यावर पुन्हा आता आपल्याला 4 चेन्स बनवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ह्या 4 चेन्स आपल्या झालेल्या आहेत. आता पुन्हा आपण स्लिप स्टिच करून सेम स्टिचमध्ये आपण हा स्लिप स्टिचने जॉईन करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे हा आपला तिसरा पेटल रेडी झालेला आहे. आता पुन्हा पुढचा पेटल बनवण्यासाठी 4 चेन्स बनवूयात. 2 ट्रबल क्रोशेटचे स्टिच पुढच्या टाक्यामध्ये विणून घेऊयात. हा एक ट्रबल क्रोशेट आणि हा दुसरा ट्रबल क्रोशेट सेम स्टिचमध्ये. तर हा दुसरा ट्रबल क्रोशेटचा स्टिच आपला रेडी झालेला आहे. पुन्हा आपण 4 चेन्स बनवून घेऊयात आणि सेम स्टिचमध्ये स्लिप स्टिचने ह्या चेन्स जॉईंट करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण आपले सगळे पेटल्स रेडी करून घेऊयात. तर अशा प्रकारे आपले सर्व पेटल्स बनवून झालेले आहेत. आता स्लिप स्टिच करूया आणि आपला हा जो ब्लू कलरचा ऊल आहे तो कट करून घेऊयात आणि आता हे पाठीमागे आपण ह्याची गाठ बांधून घेऊयात. म्हणजे आपला हा फ्लावर रेडी झालेला आहे. तुम्ही हा फ्लावर कीचेन्स, हेअर बँड्स, क्लिप्स बनवण्यासाठी वापरू शकता. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.